बऱ्याच वेळेला असं होतं, की आपल्याकडे सी-डी-एस-एलचा टी-पी नसतो आणि प्रत्येक वेळेला डिलिव्हरीचं सेलिंग करायचं असेल, तर आपल्याला त्याची गरज असते. तर ओ-टी-पी त्याच्यानंतर जनरेट होतो सी-डी-एस-एल टी-पिन टाकल्यानंतर. पण हे थोडंसं म्हणायला गेलं तर आपलं डोकेदुखीचं काम आहे रोजचं. जी-टी-टी आहे ती सी-डी-एस-एल शिवाय किंवा सी-डी-एस-एलच्या टी-पिन शिवाय जनरेट होत नाही, जर आपण पॉवर ऑफ अटॉर्नी केली नसेल तर. बऱ्याच वेळेला असं होतं, की आपल्याकडे Zerodha किंवा तत्सम एक आपला ब्रोकर असतो आणि आपण जी-टी-टी वगैरे टाकायला जातो किंवा एखादं डिलिव्हरीचं सेलिंग करायला जातो, तेव्हा आपल्याकडे जर पॉवर ऑफ अटॉर्नी केली नसेल, तर सी-डी-एस-एलचा टी-पिन जनरेट करणं आवश्यक असतं आणि त्याच्याशिवाय आपल्याला डिलिव्हरी किंवा होल्डिंगवाले जे शेअर्स आहेत ते विकता येत नाहीत. तर आता समजा आपल्याला टी-पिन जनरेट होऊन येतोच ह्याच्यावरून जेव्हा आपण अकाउंट काढतो तेव्हा. पण समजा आपल्याकडे नसेल, तर तो आपल्याला कसा जनरेट करायचा हे आपण आधी पहिलं बघणार आहोत. तर Googleला जायचंय आणि टाकायचंय सी-डी-एस-एल टी-पिन जनरेशन. त्याच्यानंतर आपल्याला येईल पहिली लिंक. त्या पहिल्या लिंकवर आपल्याकडे जायचंय आणि आपला जो BOID आहे, BOID तुम्हाला प्रोफाईलमध्ये मिळेल तुमच्या ब्रोकरचं लॉगिन केल्यानंतर. तर 1208 पासून साधारण तो BOID चालू होत असेल. त्याच्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे, खाली दिलेला कॅप्चा टाकायचा. त्याच्यानंतर तो टाकल्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी झाल्यानंतर तुम्हाला सी-डी-एस-एलचा टी-पिन येईल. तर सी-डी-एस-एलचा टी-पिन आल्यानंतर तुम्ही तो सांभाळून ठेवू शकता. म्हणजे प्रत्येक वेळेला डिलिव्हरीचं सेलिंग करायचं असेल, तर तो तुम्हाला वापरता येईल. कधी-कधी असं होऊ शकतं, की सकाळी तुम्ही लॉग इन केलं नाहीये किंवा तुम्ही आउट ऑफ कव्हरेज एरिया आहात. तर अशा वेळी तुम्ही काही ऑर्डर्स टाकल्या असतील सेलच्या, जी-टी-टी ऑर्डर्स वगैरे किंवा ए-एम-ओ टाकली असेल आदल्या रात्री, आफ्टर मार्केट ऑर्डर. तर कदाचित तुम्हाला टिपिनचं जे व्हेरिफिकेशन आहे ते केलं नसल्यामुळे तुमचं सेलिंग ऑर्डर एक्झिक्यूट होणार नाही, जरी तुमचं जी-टी-टी वगैरे ट्रिगर झाली तरीसुद्धा. तर अशा वेळी आपल्याला पॉवर ऑफ अटॉर्नी करणं गरजेचं असतं. तर आपल्याला पॉवर ऑफ अटॉर्नी कशी करायची Zerodhaची ते आपण एक नुसतं उदाहरण म्हणून बघणार आहोत. ब्रोकर टू ब्रोकर हा प्रकार थोडासा वेगळा असू शकतो. पण आपण Zerodhaमध्ये बघणार आहोत की पॉवर ऑफ अटॉर्नी कशी करायची. पॉवर ऑफ अटॉर्नी हे एक लिखित देणार आहोत Zerodhaकडे आणि त्याच्या हिशोबाने काय होणार आहे की आपण हे जे सेल करणार आहोत विदाऊट ओ-टी-पी म्हणजे विदाऊट ओ-टी-पी सेल करण्याची आपण त्यांना रीतसर परवानगी देतोय आणि त्याच्या हिशोबाने मग पुढच्या वेळी एकदा पॉवर ऑफ अटॉर्नी झाली, की त्याचा ओ-टी-पी लागणार नाहीये सेलिंगच्या वेळेला. म्हणजे अशा वेळी जी-टी-टी वगैरे आपण लॉग इन न करता सुद्धा आपली सेल होऊ शकते ऑर्डर. त्याच्यासाठी मी Googleला गेलो आणि इथे टाकलं पॉवर ऑफ अटॉर्नी Zerodha DPPI. तर त्यांच्या ह्याच्यात गेल्यानंतर मला कळलं, की पी-ओ-एचं इथे डॉक्युमेंट डायरेक्टली अवेलेबल आहे. ते कसं आहे ते आपण बघूया. तो पी-ओ-ए म्हणजे पॉवर ऑफ अटॉर्नी आणि डी-पी-पी-आयचा फुल फॉर्म आहे डीमॅट डेबिट अँड प्लेज इन्स्ट्रक्शन. सो प्लेजिंग वगैरे करायचं असेल तरीसुद्धा आपल्याला पॉवर ऑफ अटॉर्नी करणं गरजेचं असू शकतं. तर इथून मी या पेजवर गेलोय. तिथे मला ओव्हरऑल पी-डी-एफ मिळाली आहे. पी-डी-एफवर इकडून मी क्लिक केलं. तर डी-पी-पी-आयची ही पी-डी-एफ उघडली आणि इथे आपल्याला काय टाकायचं आहे, की पहिलं नाव जे आहे ते टाकायचं आहे. इथे अपेक्षित आहे पहिलं नाव. समजा तुमचं जॉइंट होल्डिंग अकाउंट असेल, तर तिथे दुसऱ्या होल्डरचं नावसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर जनरली आपलं एकाचंच असतं, त्यामुळे आपण इथे पहिलं नाव टाकणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर क्लायंट आयडी, ज्या क्लायंट आयडी आहे तिथे तुम्हाला तुमचा जो 1208 पासून जो नंबर सुरू होणार आहे, तो तिथे टाकू शकता, जो तुम्हाला तुमच्या Zerodhaच्या प्रोफाईल सेक्शनमध्ये मिळेल BOIDच्या मध्ये. त्याच्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे आणि इथे फर्स्ट होल्डर समजा तुम्ही असाल, तर फर्स्ट होल्डरचे 1, 2, 3 आणि 4. परत एकदा सांगतो. 1 माऊस तुम्ही बघू शकता माऊसची ॲक्टिव्हिटी. 1, 2, 3 आणि 4 इथे फर्स्ट होल्डरच्या सह्या येणार आहेत आणि समजा सेकंड होल्डर असेल, तर सेकंड होल्डरची सुद्धा सही अशीच उभ्या कॉलममध्ये येऊ शकते 4 ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे डेटेड ॲट बंगलोर ऑन धिस 21st डे ऑफ एप्रिल 2024 असं काहीतरी ती जी तारीख असेल ती तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर तुमची इथे पहिल्या ह्याची सही येणार आहे. दुसरा होल्डर असेल तर ह्याची सही येणार आहे. एकदा ह्याचं तुम्ही फॉर्म भरल्यानंतर ऑफलाईन जो कागद आहे तुमचा, तो तुम्ही बेंगळुरू, कर्नाटका इथे कुरिअर किंवा स्पीड पोस्ट करून पाठवू शकता. तर त्यांनी त्याचा ॲड्रेस दिलेला आहे आणि तो या प्रकारे आहे. Zerodha 153-154 4th क्रॉस JP नगर 4th फेज अपोजिट क्लॅरेन्स पब्लिक स्कूल बेंगळुरू 560078 या ॲड्रेसवर या पत्त्यावर तुम्ही तुमची DPPI किंवा पॉवर ऑफ अटॉर्नीची जी पद्धत आहे किंवा जो कागद आहे तो तुम्ही पाठवू शकता.
तर मला आशा आहे की तुम्हाला डी-पी-पी-आय किंवा पॉवर ऑफ अटॉर्नी कशी करायची हे थोडासा अंदाज आला असेल आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा येईल अशी आशा करतो. व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या भागात.